कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते वाल्मिक कराड. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली, परंतु त्यानंतर अनेक अशा गोष्टी बाहेर येत आहेत ज्या कधी आपण ऐकल्या नसेल. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. वाल्मिक कराडचं अमेरिकेचं कनेक्शन हे पोलिसांच्या हाती लागलेलं आहे आणि त्या संदर्भातली माहिती पण आपल्याला मिळालेली आहे. वाल्मिक कराडकडं ऑलरेडी एक मोबाईल होता, एक सिम होतं आणि ते अमेरिके कनेक्शन होतं. त्यामध्ये अमेरिकेमध्ये कोण राहतं त्याचं, तर अमेरिकेमध्ये त्याचा नातेवाईक राहतो आणि इकडचा सगळा पैसा त्या नातेवाईकाकडे डिपॉझिट होत असतो. गेल्या अनेक वर्षापासून ही प्रोसेस त्यांची चालू असेल असं पोलिसांना संशय आहे. त्या संदर्भातली सखोल माहिती ते घेत आहेत आणि त्याच मोबाईलवरून, जो नातेवाईक आहे वाल्मिक कराडचा, त्याच मोबाईलवरून अनेक धमक्या सुद्धा अनेकांना आलेल्या आहेत. पोलिसांनी तो नंबर आपल्या ताब्यात घेतलेला आहे. त्याची सगळी कॉल हिस्ट्री, कॉल रेकॉर्डिंग पोलीस संशोधन करत आहेत. अनेक अशा गोष्टी हाती लागलेल्या आहेत. खंडणीचा प्रकार असो, अपहरण असो, सगळ्या गोष्टी त्या वाल्मिक कराडच्या मोबाईल नंबरवरून हाती लागलेल्या आहेत. तरी अमेरिका कनेक्शन, ब्लॅक पैसा, अपहरणाचा पैसा, खंडणीचा पैसा हा पोलिसांच्या नजरेपासून वाचू शकत नाही. त्यातल्या त्यात पोलिसाचे जे CID अधिकारी आहेत त्यांची पण बदली करण्यात आलेली आहे. जे गुज्जर होते पहिले, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की घुले याचा मास्टर माइंड आहे आणि त्यांनी ही साजिश रचली. कुठेतरी याचा उलगडावणा थांबण्याचा प्रयत्न त्या ऑफिसरने केला असावा, म्हणून त्याची बदली करण्यात आलेली आहे. आता जो नवीन ऑफिसर आहे त्याचं नाव आहे किरण पाटील आणि तो या संदर्भातली माहिती सगळी घेत आहे. आणि त्यातले त्यात हे अमेरिका कनेक्शन असतानाच अनेक उलगडे होत आहेत. संपत्ती, अवैध संपत्ती या वाल्मिक कराडच्या नावावर झालेली आहे, नातेवाईकांच्या नावावर आहे. हा पैसा सगळा अमेरिकेत जात आहे. त्या नातेवाईकाला पण आणण्याची प्रोसेस चालू आहे. त्यानंतरच वाल्मिक कराड, जसं की संतोष देशमुख हत्या झाली आणि वाल्मिक कराड त्यानंतर फरार होता, तो नाशिकमधल्या दिंडोरी आश्रमात काही दिवस त्याचे वास्तव्य होते असं सांगण्यात येत आहे. पोलीस त्या ठिकाणी गेले, पण त्यांनी चौकशी पण केली आणि व्हिडिओ फुटेज पण मिळाले. तो रोडवर फिरताना, मोबाईलवर बोलताना त्याचा व्हिडिओ फुटेज आलेला आहे आणि पोलिसांच्या हाती लागलेला आहे. पोलिसांना तिथं काही सापडलं नाही, तो फक्त तिथं वास्तव्यास होता आणि तिथून तो निघून गेला. हे सगळ्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत. तपास चालू आहेत. तर कृष्णा आंधळे पण त्या ठिकाणी होता का? कोणी म्हणतंय कृष्णा आंधळे नाशिकात आहेत, तर कोणी म्हणतंय कुंभमेळ्यात गेलेला आहे. पोलिस या सगळ्यांचा तपास करत आहेत. परंतु कृष्णा आंधळे जो 2 वर्षापूर्वी पण फरार होता आणि या हत्याकांडामध्ये मास्टर माइंड असलेला कृष्णा आंधळे आत्ता पण फरार आहे, तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. हे खूप मोठं अपयश महाराष्ट्र पोलिसाचं आहे. त्यातल्या त्यात अनेक घोटाळे पण बाहेर येत आहेत, जसे की धनंजय मुंडेंचा स्प्रे घोटाळा, स्प्रे पंप. अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी पैसे लावले, अनुदान दिलं, पण स्प्रे पंप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. कितीतरी कोटी रुपयाचा तो घोटाळा आहे. ती केस पण कोर्टामध्ये चालू आहे. दुसरी केस अशी की हार्वेस्टरसाठी तुम्ही प्रत्येकी 8 लाख रुपये भरा, त्यावर तुम्हाला अनुदान मिळेल, हार्वेस्टर तुमच्या घरापर्यंत येऊन जाईल, असे वाल्मिक कराडने शेतकऱ्यांना सांगितले आणि 140 शेतकऱ्यांनी प्रत्येकी 8-8 लाख रुपये दिले. 8 लाख दिल्यानंतर खूप काही महिने उलटले तरी हार्वेस्टर येईना, प्रकरणाला प्रोसेस व्हायना. ज्या 2 एजंटने वाल्मिक कराडने जे 2 एजंट नेमले होते
त्या एजंटनी प्रत्येकी 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8-8 लाख म्हणजे 11-12 कोटी, 12 कोटी पकडा, 12 कोटी 20 लाख इतकी रक्कम शेतकऱ्यांनी दिली. परंतु त्याचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांनी कोर्टाची धाव घेतली, पोलिसांची घेतली, पोलिसांकडून काय व्हायना म्हणून कोर्टात गेले. कोर्टात पण ही केस चालू आहे. असे अनेक प्रकार आज बाहेर येत आहेत. त्याचं कारण आहे वाल्मिक कराडची दहशत, त्या गँगची दहशत, बीड परळीमध्ये अनेक दहशत. या दहशती का थांबत नाही? याला कारणीभूत कोण आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावे लागतील आणि जनता खूप आक्रोश करत आहे. आपल्याला काय वाटतं या संदर्भात? सरकारनं कोणती ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि यात खरे गुन्हेगार कोण आहे? हा व्हिडिओ जर बीड परळीमध्ये लोक बघत असतील तर त्यांनी नक्कीच सांगावं की यामधला खरे गुन्हेगार कोण आहे. आत्तापुरते एवढेच. जय शिवराय, जय महाराष्ट्र.